श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमची रास मीन असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. हा दिवस प्रत्येकासाठी सारखा असेलच असे नाही, पण काही मीन राशींच्या व्यक्तींना स्वतःच्या मनातील विचार, भावना आणि निर्णयाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धेने कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य विचारांची दिशा, शांत मन आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आजचा संपूर्ण व्हिडिओ मनापासून ऐका, कारण शेवटच्या काही मिनिटातला संदेश तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरू शकतो. आजचा मुख्य संदेश आहे, मीन राशीचे लोक मनाने अत्यंत संवेदनशील, कल्पक आणि अंतर्मुख असतात. ते अनेकदा इतरांच्या भावना समजून घेतात, पण स्वतःच्या भावनांना मात्र मनातच दडवून ठेवतात. आजचा दिवस तुम्हाला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला लावू शकतो. मी माझ्या मनाचा आवाज ऐकतोय की फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे? हा प्रश्न साधा वाटेल, पण त्याचं उत्तर तुमच्या पुढच्या निर्णयासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. संकेत क्रमांक 1. एक विसरलेलं स्वप्न पुन्हा मनात येऊ शकतं. आज एखादी जुनी वही, एखादा फोटो, एखादं गाणं किंवा एखाद्या व्यक्तीचं यश पाहून तुमचं एखादं जुनं स्वप्न पुन्हा जागं होऊ शकतं. ते फक्त आठवण म्हणून पाहू नका. स्वतःला विचारा, या स्वप्नासाठी मी आज एक छोटं पाऊल उचलू शकतो का? मोठी स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत, पण त्यांची सुरुवात एका निर्णयाने नक्कीच होते. संकेत क्रमांक 2. शांततेत मिळणारा विचार महत्त्वाचा असतो. आज दिवसभराच्या गडबडीत एखादा शांत क्षण मिळू शकतो. तो सकाळचा असू शकतो, संध्याकाळचा किंवा रात्रीचा. त्या काही मिनिटात तुमच्या मनात एखादा स्पष्ट विचार येऊ शकतो. अनेकदा उत्तर आवाजात मिळत नाही, ते शांततेत सापडतात. आज स्वतःसाठी काही मिनिटे राखून ठेवा. संकेत क्रमांक 3. एका छोट्या दयाळू कृतीचा मोठा परिणाम होऊ शकतो. आज तुम्ही एखाद्याला दिलेला आधार, एक प्रोत्साहनपर शब्द किंवा एखादी छोटी मदत त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. मीन राशीच्या व्यक्तीचा मोठा गुण म्हणजे त्यांची सहानुभूती. आज हा गुण कोणाचा तरी दिवस उजळवू शकतो आणि अनेकदा आपण दुसऱ्यासाठी केलेली चांगली कृती आपल्या मनालाही शांतता देऊन जाते. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मनात जपलेल्या एखाद्या चांगल्या स्वप्नासाठी आज काय केलं? दररोज या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश आहे, मन शांत असेल तर योग्य मार्ग ओळखणं सोपं असतं. आज घाईपेक्षा संयम आणि शंकेपेक्षा श्रद्धा यांना अधिक महत्त्व द्या. संकेत क्रमांक 4. एक अपूर्ण संवाद पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते. आज एखाद्या व्यक्तीशी बराच काळ न बोललेला विषय पुन्हा समोर येण्याची शक्यता जाणवू शकते. तो मित्र असू शकतो, कुटुंबातील व्यक्ती असू शकते किंवा सहकारी. यावेळी वाद जिंकण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न अधिक उपयुक्त ठरू शकतो. काही नाती एका योग्य संवादामुळे पुन्हा मजबूत होऊ शकतात. संकेत क्रमांक 5. एक नवीन कल्पना मनात रुजू शकते. आज एखादी साधी घटना, पुस्तक, संभाषण किंवा अनुभव तुम्हाला वेगळा विचार देऊ शकतो. सुरुवातीला तो छोटा वाटेल, पण तो तुमच्या पुढील अभ्यास, काम किंवा वैयक्तिक आयुष्यात उपयोगी पडू शकतो. तो विचार लिहून ठेवा. काही उत्तम कल्पना विसरल्यामुळे नाहीशा होतात. संकेत क्रमांक 6. भावनांपेक्षा मूल्यांना प्राधान्य देण्याची वेळ. मीन राशीचे व्यक्ती मनाने खूप जिव्हाळ्याच्या असतात. आज एखाद्या प्रसंगी भावना आणि योग्य निर्णय यांच्यामध्ये निवड करावी लागल्यास क्षणभर थांबा. स्वतःला विचारा, हा निर्णय माझ्या मूल्यांशी जुळतो का? संयमाने घेतलेला निर्णय पुढे मनशांती देऊ शकतो. 3 सकारात्मक आध्यात्मिक उपाय. सकाळी किंवा संध्याकाळी 2 मिनिटे शांत बसून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. आज एखाद्या व्यक्तीला मनापासून प्रोत्साहन देणारे एक वाक्य बोला. दिवसाच्या शेवटी तुमच्या 3 चांगल्या गोष्टी वहीत लिहा. कृतज्ञतेची ही सवय मन अधिक स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. तसेच आज 3 सावधानताही बाळगा. कोणाच्याही बोलण्याचा अपुरा अर्थ काढून लगेच निष्कर्ष काढू नका. नंबर 2. भावनेच्या भरात मोठे आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेणे टाळा. नंबर 3. स्वतःच्या गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त इतरांसाठी धावपळ करू नका. श्रद्धा मनाला आधार देते, पण योग्य कृतीच पुढचा मार्ग घडवते. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे मीन राशीच्या व्यक्तींसाठी मन, अंतर्ज्ञान आणि योग्य कृती यांचा समतोल अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. मीन राशीचे लोक अनेकदा इतरांच्या भावना समजून घेतात, पण एक गोष्ट नकळत घडते, ते स्वतःच्या मनातील थकवा, दुःख किंवा संभ्रम लपवतात. संकेत क्रमांक 7. एक अनपेक्षित भेट किंवा संवाद. आज एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी संवाद होण्याची शक्यता जाणवू शकते. तो प्रत्यक्ष भेटीत असू शकतो, फोनवर किंवा एखाद्या संदेशातून. या संवादातून एखादा नवीन विचार, प्रेरणा किंवा जुन्या गैरसमजाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळू शकते. आज प्रत्येक संभाषण संयमाने आणि लक्षपूर्वक ऐका.
संकेत क्रमांक 8. स्वतःवर शंका घेण्याऐवजी अनुभवांवर विश्वास ठेवा. मीन राशीचे अनेक लोक स्वतःबद्दल कठोर असतात. मी योग्य केलं का? मी अजून चांगलं करू शकलो असतो का? असे प्रश्न मनात वारंवार येऊ शकतात. आज स्वतःला आठवण करून द्या, तुम्ही मागील अनुभवातून बरेच काही शिकलात. त्या शिकवणीवर विश्वास ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संकेत क्रमांक 9. एक छोटा निर्णय पुढील आठवड्याची दिशा ठरवू शकतो. आज तुम्ही एखादं छोटं काम सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. तो अभ्यास असू शकतो, आरोग्याशी संबंधित सवय असू शकते किंवा एखाद्या ध्येयासाठी सुरुवातही असू शकते. मोठ्या बदलाची अपेक्षा न ठेवता फक्त सातत्याने पुढे जाण्याचा विचार करा. लहान पावलंही कालांतराने मोठा प्रवास घडवतात. आज एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद घ्या किंवा त्याची मनापासून विचारपूस करा. दिवसातून काही मिनिटे मोबाईलपासून दूर राहून शांतपणे आत्मचिंतन करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. मदत लहान असली तरी तिचा अर्थ मोठा असू शकतो. तसेच स्वतःची इतरांशी सतत तुलनाही करू नका. अपूर्ण माहितीनुसार कोणाबद्दलही मत बनवू नका. थकवा जाणवत असेल तर विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. मनातील शांतता जपा, तीच योग्य विचारांची दिशा देते. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण मन, भावना आणि अंतर्ज्ञानाचे अनेक संभाव्य संकेत पाहिले. आता पुढील संकेत जबाबदारी, आत्मविश्वास आणि योग्य कृती यावर आधारित आहे. मीन राशीच्या व्यक्तीचं मन समुद्रासारखं असतं. वरून शांत पण आतमध्ये अनेक विचारांच्या लाटा सुरू असतात. आज त्या लाटांमध्ये हरवून जाण्यापेक्षा त्यांची दिशा समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. संकेत क्रमांक 10. एक जबाबदारी स्वीकारण्याची संधी. आज तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी येण्याचीही शक्यता जाणवते. ती घरातील असू शकते, अभ्यासाशी संबंधित असू शकते, कामाच्या ठिकाणाशी असू शकते किंवा एखाद्या मित्राने तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या रूपात. पहिल्या क्षणी ती अवघड वाटू शकते, पण हाच अनुभव तुमचा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. संकेत क्रमांक 11. भूतकाळातून धडा घ्या, ओझं नाही. आज एखादी जुनी आठवण मनात येऊ शकते. ती आनंदाचीही असू शकते किंवा थोडी वेदनादायी. पण त्या आठवणीत अडकून न राहता स्वतःला विचारा, या अनुभवाने मला काय शिकवलं? अनुभव हे ओझं नसतं. योग्य नजरेने पाहिल्यास तो पुढच्या प्रवासाचा मार्गदर्शक ठरू शकतो. संकेत क्रमांक 12. विश्वास पुन्हा निर्माण करण्याची वेळ. आज एखाद्या नात्यात छोटासा गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. लगेच स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. प्रथम समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐका. कधीकधी नातं जिंकण्यासाठी वाद जिंकणं आवश्यक नसतं, समजून घेण्याची तयारीच पुरेशी असते. आज मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. ज्यांनी तुमची साथ दिली आहे त्यांचे आभार माना. शक्य असल्यास काही वेळ निसर्गात किंवा शांत वातावरणात घालवा आणि मन स्थिर करा. दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी एक सकारात्मक वाक्य बोला, मी आज कालपेक्षा थोडा अधिक शहाणा आणि सक्षम झालो आहे. अपुऱ्या माहितीवर मोठा निर्णय घेऊ नका. तसेच कोणाच्याही हेतूबद्दल पुरावा नसताना नकारात्मक समज करून घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे आणि विश्रांतीकडेही दुर्लक्ष करू नका. संकेत क्रमांक 13. एखादी छोटी संधी दुर्लक्षित करू नका. आज एखादी साधी वाटणारी संधी तुमच्यासमोर येऊ शकते. ती एखाद्या नवीन कौशल्याशी संबंधित असू शकते, एखाद्या व्यक्तीकडून शिकण्याची किंवा स्वतःची क्षमता दाखवण्याची. पहिल्या नजरेत ती फार मोठी वाटणार नाही, पण प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्या संधीपासूनच सुरू होतो. आज स्वतःला विचारा, ही संधी मला काही नवीन शिकवू शकते का? नंबर 14. माफ करण्याची ताकद मन हलकं करू शकते. काही जुन्या गोष्टी अजूनही मनात राहिल्या असतील. आज त्या विसरण्याचा आग्रह नाही, पण त्यांचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न करा. माफ करणं म्हणजे चुकीला मान्यता देणं नाही, तर स्वतःच्या रागाच्या ओझ्यातून मुक्त करणं आहे. कधीकधी मन शांत झाल्यावरच पुढचा मार्ग स्पष्ट दिसतो. संकेत क्रमांक 15. आजचा सर्वात मोठा विजय. आजचा सर्वात मोठा विजय बाहेर दिसणार नाही. तो असेल स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवणं. कालपेक्षा आज एक चांगला निर्णय घेणं आणि परिस्थिती काहीही असली तरी आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं. हाच विजय पुढील दिवसांसाठी मजबूत पाया ठरू शकतो. आज एखाद्या एकाकी किंवा दुःखी असणाऱ्या व्यक्तीची मनापासून विचारपूस करा. संध्याकाळी 2 मिनिटे शांत बसून आज घडलेल्या 3 चांगल्या गोष्टीचे मनोमन आभार माना. श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत उद्याचा एक सकारात्मक संकल्प करा आणि तो वहीत लिहा. अपूर्ण माहितीवरून भविष्याबद्दल भीती निर्माण करून घेऊ नका. तसेच एखाद्या छोट्या अपयशामुळे स्वतःच्या क्षमतेवरही शंका घेऊ नका. घाईघाईत दिलेली आश्वासने देऊ नका. जितकं शक्य आहे तितकंच वचन द्या. आजचा अंतिम आध्यात्मिक संदेश आहे, मीन राशींच्या व्यक्तींनो, तुमची खरी ताकद तुमच्या संवेदनशील मनात आहे. पण त्या संवेदनशीलतेसोबत विवेक, संयम आणि सातत्य जोडले तर तुम्ही अनेक अडचणींना शांतपणे सामोरे जाऊ शकता.
लक्षात ठेवा, भविष्य फक्त घडत नाही, ते आपल्या विचारांनी, सवयींनी आणि निर्णयांनी हळूहळू घडत असतं. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्यासोबत एक वाक्य लिहा. आज मी माझ्या आयुष्यात कोणता एक सकारात्मक बदल सुरू करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल विचार प्रवर्तक आणि भावनिकच्या राशी भविष्यासाठी स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.